युवासेना आणि शिवसेना सचिव वरुणजी सरदेसाई आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. मी सुरुवातीलाच उल्लेख केला युवासेना सचिव आणि शिवसेना सचिव, परंतु कुठेतरी जेव्हापासून विधानसभाच्या निवडणुका झाल्यात तेव्हापासून कुठेतरी युवा सेनेचे पदाधिकारी असतील किंवा युवा सेनेचे कार्यकर्ते असतील इनॅक्टिव्ह झालेले दिसत आहेत. तुमचं काय म्हणणं आहे यावरती? नाही, असं आपल्याला का वाटलं? असं अजिबात नाही आहे. विधानसभेची निवडणूक असेल, लोकसभेची निवडणूक असेल, यामध्ये युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रचंड मेहनत घेतली. शिवसेनेच्या उमेदवारांना, महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्याकरता एकत्रित सभा घेतल्या, स्वतःच्या रॅली काढलेल्या, मशाल रॅलींचं आयोजन केलं. आणि आता गेल्या 6 महिन्यामध्ये सुद्धा जेवढी शिवसेनेची आंदोलनं झाली, या सगळ्या आंदोलनांमध्ये युवा सेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी हे सक्रिय होते. गेल्या महिन्यामध्ये आम्ही परत एकदा मॉक सीईटीचं आयोजन केलं, ज्यामध्ये जवळपास 29,000 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. आता दुर्दैवाने होतं असं की जेव्हा असे सकारात्मक किंवा चांगले कार्यक्रम घेतले जातात त्याला पाहिजे तेवढी प्रसिद्धी मिळत नाही. जेव्हा एखादं हिंसक आंदोलन होतं त्याला प्रसिद्धी मिळते आणि त्यामुळे संघटनात्मक कार्यक्रम असतील किंवा सकारात्मक लोकांना लोकउपयोगी कार्यक्रम असतील, हे असे युवा सेनेच्या माध्यमातून घेतले जातात. आता 13 जून रोजी आदित्यजी ठाकरे यांचा वाढदिवस येतो आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यक्रमांचं आयोजन आहे. आम्हीसुद्धा 8 जूनला विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा घेतलेला आहे. त्यामुळे युवा सेना ही ॲक्टिव्ह आहेच. पण अगोदर आपण पाहायला गेलं तर 2018च्या अगोदर आदित्यजी ठिकठिकाणी फिरत होते, युवा सेनेच्या माध्यमातून कार्यक्रम घेत होते. तुम्ही जसं मशाल रॅलीचा उल्लेख केला, तुमच्या नेतृत्वाखाली ठिकठिकाणी सर्व उमेदवारांच्या ठिकाणी मशाल रॅली घेतली होती. त्याचा फायदा झाला असं उमेदवार देखील म्हणत होते. परंतु विधानसभेच्या वेळेस तुम्ही मतदानामध्ये उतरलात, निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये उतरलात, वांद्रे पूर्व विधानसभेमध्ये तुम्ही पूर्णपणे सक्रिय झालात. त्यानंतर कुठेतरी युवासेना सक्रिय नाही असं वातावरण दिसतंय. नाही, असं अजिबात नाही आहे. कसं आहे, टीकाकारांना कदाचित असं वाटत असेल, पण आज जर आपण जी परिस्थिती बघितली की महानगरपालिकेच्या निवडणुका कधी होणार, याच्या मागे सगळेच राजकीय पक्ष हे तर्कवितर्क लावत आहेत. आणि त्यामुळे आता सध्या पावसाळा आहे आणि त्यामुळे नागरिकांशी संबंधित जास्तीत जास्त कार्यक्रम हे सगळ्यांचेच सुरू आहे. जशा महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होतील तसे मला वाटतं परत एकदा राजकीय कार्यक्रम जोरात सुरू होतील. मग तेव्हा त्याच्या माध्यमातून तुम्ही बघाल. शिवसेनेच्या वतीने ठिकठिकाणी आंदोलनं घेतली जात आहेत. आता मराठवाड्यामध्ये क्या हुआ तेरा वादा अशा प्रकारची आंदोलनं सुरू आहेत. परंतु कुठेतरी युवासेनेच्या वतीने आता कुठेही कार्यक्रम नाहीत. मग आगामी काळामध्ये युवासेनेच्या वतीने कशा पद्धतीने कार्यक्रम घेतले जाणार आहेत? कारण की युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा देखील 13 तारखेला वाढदिवस आहे. तुम्हाला आता हे आज कोणी असं स्पेशली सांगितलंय की युवासेना ॲक्टिव्ह नाही म्हणून तुम्ही माझ्या कुठल्याही उत्तराला तेच विचारणार असाल तर मग मी परत किती वेळा तेच गोष्टी सांगू? पण मी आधीच म्हणालो की आदित्यजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही वांद्रे पूर्वमध्ये गुणगौरव सोहळा घेतला आहे. अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरं आहेत, कुठे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे, कुठे वयोवृद्धांना वेगवेगळ्या गोष्टींचं वाटप ठेवलेलं आहे. आणि त्याच्यामुळे सकारात्मक आणि पॉझिटिव्ह असे प्रचंड कार्यक्रम घेतलेले आहेत. तुम्ही ज्याचा उल्लेख केला त्या दानवे साहेबांच्या ज्या आधी त्यांनी काय ते होतं, हांडा मोर्चा आणि पाणी द्या, नालायकांनो पाणी द्या, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी एक जबाबदारी ही युवासेनेवर दिलेली. तिकडच्या स्थानिक युवासेनेनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्या जबाबदारी पार पाडली. त्यामुळे आता काम चालू आहे. आज आता जेव्हा 11वीची CET परीक्षेचं जेव्हा प्रक्रिया सगळी रखडली त्यावेळी सुद्धा सगळ्यात आधी आवाज कोणी उचलला तर आम्हीच उचललेला. त्यावर आंदोलनंसुद्धा केली, त्यावर आम्ही सरकारला प्रश्न देखील विचारलेले आहेत. आणि त्यामुळे आता कॉलेजच्या सध्या ॲडमिशनच्या प्रक्रिया चालू आहेत, त्यामध्ये विद्यार्थ्यांची मदत करणं, वेगवेगळी करिअर गायडन्स शिबिरं घेणं, हे सगळं आम्ही वर्षानुवर्ष करत येतो. मी परत एकदा म्हणालो ना की सध्या 24/7 न्यूजच्या जमान्यामध्ये ब्रेकिंगसाठी जी एक तुम्हाला जे व्हायरल असतं किंवा एखादं काही ॲबनॉर्मल असेल तर त्याला प्रसिद्धी मिळते. नॉर्मल चांगल्या कार्यक्रमांना प्रसिद्धीच मिळत नाही, हे दुर्दैव आहे. सध्याच्या राजकारणामध्ये एक सध्या मोठा विषय चर्चेत आहे, ते म्हणजे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याविषयी. आज उद्धव साहेबांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे की जे राज्यातील जनतेच्या मनात आहे तेच होणार आहे. तुमचं काय यावरती म्हणणं आहे? बघा, शेवटी आमच्या पक्षप्रमुखांनी बोलल्यानंतर मी वेगळं काय सांगणार. उद्धव साहेबांनी अगदी क्लिअर कट जे त्यांना सांगायचं होतं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि केवळ उद्धव साहेब नाही तर आमच्या पक्षाचे जेवढे प्रवक्ते आहेत, जेवढे नेते आहेत, या सगळ्यांनी सकारात्मक भूमिका मांडली आहे ना. आमच्यातलं कोण निगेटिव्ह बोललं आहे? आदित्यजी पॉझिटिव्ह बोलले. उद्धव साहेबांनी सगळ्यात पहिलं वक्तव्य केलं ते पण पॉझिटिव्ह होतं. आज पत्रकारांनी त्यांना विचारलं तेव्हा पण ते पॉझिटिव्ह म्हणालेत.
आणि त्याच्यामुळे चांगलीच गोष्ट आहे ना. पण मनसेकडून असं म्हटलं जातं की 2014ला 2017ला राज्याच्या जनतेच्या मनात दोन्ही भावांनी एकत्रित यावं अशीच भावना होती, परंतु ते उद्धव ठाकरेंच्या मनात नक्की काय भावना आहे हे महत्त्वाचं आहे. आता नक्की भावना काय हे इतक्या वेळात आम्ही सांगितली आहे. आमचे सगळे प्रवक्ते म्हणत आहेत, आमचे अनेक नेते म्हणत आहेत. मला वाटतं संजय राऊत साहेब यांनी 2-3 वेळा सांगितलं, अनिल परब साहेबांनी त्यांच्या प्रेसमध्ये सांगितलं. आता अजून काय वेगळी भावना असणार आहे? 14 आणि 17ला किती वर्ष झाली, किती वेळा तुम्ही मुद्दामून तेच बोलत राहणार? मग तसं काय आहे बघा, शेवटी शब्दाला शब्द लागत जातो. 14 आणि 17 साली काय घडलं याहीपेक्षा गेल्या वर्षी 2024 झालं. 24 जवळचं की 14 आणि 17 जवळचं? 24ला मनसेनी शिंदेसेना आणि भाजपला बिनशर्त पाठिंबा दिलेला. यांना अपेक्षा होती की विधानसभेत यांना सामावून घेतील. सामावायचं तर जाऊ दे, स्वतः अमित ठाकरेंच्या विरोधातली त्यांनी सीट सोडली नाही. त्याला दगा नाही म्हणायचा आणि आमच्यावर बोलायचं. पण मी जाऊ दे, मला त्यावर काय फार बोलायचं नाही. शब्दाला शब्द लागत जातो. आणि त्यामुळे की मी म्हणालो तसं आम्ही सकारात्मक आहोत हे वारंवार आता काय रोज कशाला सांगायचं? स्वतः पक्षप्रमुखांनी सांगितल्यानंतर, नेत्यांनी सांगितल्यानंतर मला वाटलं चित्र स्पष्ट आहे. आणि त्यांच्यामध्ये पक्षातील सुद्धा अजूनही मला वाटतं जे वरिष्ठ नेते आहेत ते सकारात्मक आहेत ना. त्यांचे वरिष्ठ नेते सगळे सकारात्मक आहेत, ते सुद्धा पॉझिटिव्ह बोलत आहेत. मी जे काय मीडियातनं ऐकलं आहे, राजू पाटील यांचं स्टेटमेंट ऐकलं, अतिशय पॉझिटिव्ह होतं. परवा अमित ठाकरेंचं स्टेटमेंट नाही ऐकलं, पण मी ते कोणी मला पाठवलं, त्यांनी सुद्धा ते पॉझिटिव्ह हे म्हणाले. त्यानंतर मी वाटतं अविनाश जाधव यांनी पॉझिटिव्ह स्टेटमेंट दिलेले. म्हणजे चांगलं चालू आहे ना, होईल. उद्धव साहेबांनी सांगितलं तसं होईल पुढे. दोन्ही भाऊ एकत्र येण्यामुळे कुठेतरी महायुतीला मुंबईमध्ये आणि इतर महानगरपालिकेमध्ये फटका बसेल अशी चर्चा सुरू आहे. आज एकनाथ शिंदेंना देखील दोन्ही भावांविषयीची प्रतिक्रिया विचारलं, त्यांनी बोलणं टाळलेलं आहे. काय तुमचं यावरती म्हणणं आहे? नाही, नक्कीच होईल ना. शेवटी आज ठाकरे ब्रँड मुंबई असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा सगळ्यात मोठा ब्रँड हे कोणच नाकारू शकत नाही. आणि त्यामुळे ठाकरे ब्रँड एकत्र आल्यानंतर त्याचा परिणाम हा भाजप, शिंदेसेना आणि सत्तेतलं अजितदादा गट म्हणजे सत्तेतले सगळ्याच विरोधकांना त्याचा परिणाम होईल. मला वाटतं लहान पोरगं सुद्धा सांगेल. आणि म्हणून कुठेतरी आमची युती होऊ नये म्हणून सुद्धा यांचे प्रयत्न सुरू असतील कदाचित. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतोय की दोन्ही ठाकरे एकत्र येण्याविषयीच्या चर्चा सुरू आहेत आणि त्यावरती वरुण सरदेसाई यांनी देखील आपलं मत जे आहे ते व्यक्त केलेलं आहे. कॅमेरामन हरी नेगीसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.